哎呦我的妈！哎呦我的妈！ आजचा ताजा विनोद. चल ग पोरी काशीला, चिचा देतो खायला. नको रे बाबा फसवशील, लाल गाजर घुसवशील, पपई माझी सुजवशील. 哎呦我的妈！ बंड्या, बाई मुलं कशी होतात? बाई, अरे रात्री एक परी येते आणि बाईच्या पोटात बाळ देऊन जाते. बंड्या, मग पचापच कोणाला करायचं तेल लावून, बाईला की परीला? 哎呦我的妈！ मॅडमनी फळ्यावर हृदयाची आकृती काढली आणि मुलांना विचारलं, सांगा पाहू हे काय आहे? मुलं, हे तर ढुंगण आहे. मॅडम, लाज नाही वाटत असं बोलायला? थांबा, हेडमास्तरांनाच बोलवते. हेडमास्तर, मॅडमला कोण त्रास देते रे? मुलं, कोणीच नाही सर. हेडमास्तर, मग हे बोर्डावर ढुंगणाचं चित्र कोणी काढलं? 哎呦我的妈！ बंडू, डॉक्टर साहेब माझा एक प्रॉब्लेम आहे. डॉक्टर, काय प्रॉब्लेम आहे? बंडू, मी जेव्हा पण माझा चेहरा आरशात बघतो तेव्हा माझा पप्पू उठतो. डॉक्टर, काही प्रॉब्लेम नाही एडपटा, तुझं तोंडच पपईसारखं दिसते. चल बाहेर जा एडपटा, बघ माझा पण पप्पू उठला. 哎呦我的妈！ सायकल रिपेरी करणारा दुकानदार सुहाग रात्रीला आपल्या बायकोला पाण्याच्या टबमध्ये झोपवतो. बायको, हे काय करत आहात? नवरा, काय करू, मला तर पाण्यातच कळतं की वेज कुठे आहे. 哎呦我的妈！ पचापच करायच्या पहिलं मुलगी मुलाला विचारते, आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? 5 कंडोम एकावर एक चढवून मुलगा म्हणतो, ह्यानंतरही झाला तर रजनीकांत ठेवू. 哎呦我的妈！ आजचा सुविचार, गोट्यांना आलेली खाज आणि पोरीला चढलेला माज चोळल्याशिवाय कमी होत नाही. 哎呦我的妈！ एक लहान मुलगा त्याच्या शेजारच्या मुलीला बॉयफ्रेंड सोबत पचापच करताना बघतो. लहान मुलगा, मला पण करू द्या, नाही तर मी तुमच्या आईबापाला सांगेन. मुलगी, प्लीज सांगू नको ना, घे तू पण कर. लहान मुलाने पूर्ण प्रयत्न केला पण त्याचा विडा उठू शकला नाही. शेवटी परेशान होऊन मुलगा म्हणाला, जे काम चुकीचे आहे ते चुकीचेच आहे, मी तर सांगणारच तुझ्या आईबापाला. 哎呦我的妈！ बाप, पोरा, सासरवाले बाईक देत असतील तर कार माग, कूलर देत असतील तर AC माग, घर देत असतील तर बंगला माग. मुलगा, बाबा, पोरगी देत असतील तर आईला पण मागू का? बाप खुशीनेच बेशुद्ध पडला. 哎呦我的妈！ राजेश, तुला ॲक्च्युअलमध्ये कसा मुलगा पाहिजे? अजय, जी मला लव टाईम रिस्पेक्ट करेल. आणि तुला कशी मुलगी पाहिजे? राजेश, बस मला तिच्याकडून रोज भेटले पाहिजे पचापच करायला. 哎呦我的妈！ रिक्षात बसलेली मुलगी रिक्षावाल्याला म्हणाली, हळू चालवा, माझे दूध उसळतंय. रिक्षावाला, ब्रा नाही घालत का? मुलगी, दूध डब्यात आहे येडपटा. 哎呦我的妈！
सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागितले. पती, किती मागासलेले आहेस तू. विज्ञान किती पुढे गेले आणि तू अजून वर्तमानपत्र मागतेस. हा माझा टॅब घे. बायको टॅब घेते आणि त्याने झुरळ मारते. नवरा बेशुद्ध. पत्नीने जे मागते तिला डोकं न लावता ते द्या. तुमची हुशारी फक्त ऑफिसपुरतीच ठेवा. जीएफ, जानू माझं डोकं खूप दुखतंय. बीएफ, ओ माझी सोना, आता झालं ठीक. जीएफ, हां झालं. बाजूला उभी असलेली डॉक्टर, लाज वाटते मला माझ्या MBBSच्या डिग्रीची. काल मी शेजारणीकडे मिक्सर ग्राइंडर मागितले तर म्हणते कशी, काय दळायचं असेल ते इथेच दळून घे. आज तीच माझ्याकडे झाडू मागायला आली तर मी तिला सांगितले, काय झाडाचे असेल ते इथेच झाडून घे. आता तुम्हीच सांगा माझं काय चुकलं. एका नवीन नंबरवरून फोन आला. तुमचं लग्न झालंय का. मी, नाही. आणि तुमचं. उत्तर आलं, घरी या सांगते. प्रत्येक मुलीत एक वाघीण लपलेली असते. ती फक्त तिच्याशी लग्न झाल्यावरच नवऱ्याला दिसते. बाई, मुलं कशी होतात. बाई, अरे रात्री एक परी येते आणि बाईच्या पोटात बाळ देऊन जाते. बंड्या, मग पचापच कोणाला करायचं तेल लावून, बाईला की परीला. मॅडमनी फळ्यावर हृदयाची आकृती काढली आणि मुलांना विचारलं, सांगा पाहू हे काय आहे. मुलं, हे तर ढुंगण आहे. मॅडम, लाज नाही वाटत असं बोलायला. थांबा, हेडमास्तरांनाच बोलवते. हेडमास्तर, मॅडमला कोण त्रास देते रे. मुलं, कोणीच नाही सर. हेडमास्तर, मग हे बोर्डावर ढुंगणाचं चित्र कोणी काढलं. बंडू, डॉक्टर साहेब माझा एक प्रॉब्लेम आहे. डॉक्टर, काय प्रॉब्लेम आहे. बंडू, मी जेव्हा पण माझा चेहरा आरशात बघतो तेव्हा माझा पप्पू उठतो. डॉक्टर, काही प्रॉब्लेम नाही एडपटा, तुझं तोंडच पपईसारखं दिसते. चल बाहेर जा एडपटा, बघ माझा पण पप्पू उठला. सायकल रिपेरी करणारा दुकानदार सुहाग रात्रीला आपल्या बायकोला पाण्याच्या टबमध्ये झोपवतो. बायको, हे काय करत आहात. नवरा, काय करू, मला तर पाण्यातच कळतं की वेज कुठे आहे. पचापच